हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय ब्लॉग. नमस्कार. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया देवापासनं. तर आज आहे संडे, त्याच्यामुळे आहे ना मी आज सर्व देव आहे ना देवांना अंघोळ घालणार आहे आणि देवाला चांगल्या प्रकारे आवरून घेणार आहे. अशा प्रकारे ना मी श्रीकृष्णाची मूर्ती घेतली आणि श्रीकृष्ण हा माझा फेवरेट देव आहे. तो मला खूप आवडतो. त्याच्यामुळे ना मी माझ्या मुलाचं नाव देखील फ्रेंड्स आहे ना श्रीकृष्णच ठेवलेलं आहे. आज काहीतरी नवीन म्हणून मी आज आहे ना आजचा ब्लॉग म्हटलं आपण आहे ना श्रीकृष्ण आणि देवाच्या मूर्त्यांपासूनच करूया. तर मग हे आहे गणपती. फ्रेंड्स, आमच्या घरामध्ये ना असे 2 गणपती आहे. तर मला समजत नाही आहे की मी काय करू नेमकं. हे 2 गणपती घरामध्ये ठेवू नये असं बोलतात, पण आता त्याचं काय करायचं नाही हे मला पुढे माहिती नाही. हे बघा, अशी गजानन महाराजांची मूर्ती आमच्या घरामध्ये. आणि खाली जो तुम्हाला ना परातीमध्ये दिसतोय ना, तो देवाचा टाक आहेत. म्हणजे जे आपले वडीलधारे असतात ना, त्यांचे ते टाक करतात आणि ते घरामध्ये ठेवतात. तर कोणाकोणाकडच्या घरामध्ये आहे आणि त्याची काय सेवा ही मला नक्की कळवा फ्रेंड्स. अशा प्रकारे ना मी एक एक करून सर्व देवांना आहे ना प्लेटमध्ये काढून घेतलं तामणामध्ये. आणि आता आहे ना मी मस्तपैकी ना देवरा वगैरे पुसणार आहे, ती तुम्हाला मी पुढे दाखवतेच. बघा फ्रेंड्स, आणि हे माझ्या आराध्या महादेव, ह्या पिंडीची मी रोज पूजा करते घरातच. आणि ही आपली नाथदेवता घंटी. अशा प्रकारे ना आमच्या देवाऱ्यामध्ये ह्या सर्व वस्तू आहे. आणि ही मूर्ती ना आईंनी दिवाळीमध्ये आणलेली होती पूजेसाठी. आता आहे ना मी व्हॅक्यूम क्लीनरने ना देवाऱ्याच्या मागे जी घाण होती ना खिडकीच्या इथे, ती पूर्णपणे अशी क्लीन करून घेतली फ्रेंड्स. म्हणजे देवाऱ्याच्या मागे देखील जे काही जाळं असतं ना, ते संडेच्या संडेला व्यवस्थित प्रकारे ना आपण छान साफ केलं पाहिजे. त्याच्याने काय होतं, घर पण फ्रेश होतं आणि देवाचं पावित्र्य पण राखलं जातं. अशा प्रकारे त्या खिडक्यांच्या ज्या फाडीमध्ये जी घाण असते ना फ्रेंड्स, ती मी व्हॅक्यूम क्लीनर एकदम छान क्लीन करून घेतली. ब्रशने आधी त्याला घासून घेतलं आणि नंतर मी ती क्लीन केली. नंतर आहे ना फ्रेंड्स, देवाला पुसण्यासाठी बघा मी ना लिक्विड टाकून पाणी आणलं आणि छानपैकी ना ओल्या कपड्याने पूर्ण देवारा मी ना पुसून घेतलं देवाऱ्याखाली. कारण आहे ना आपण वरती देवांना आंघोळ घालतो, पण देवाऱ्याच्या खाली अशी खूप अशी डट्स बसलेले असतात. त्याच्यामुळे ना देवारा हा आठवड्यातून एकदा तरी ना व्यवस्थित साफ केला पाहिजे. इथे ना दिवा लावल्यामुळे ना हे सगळं चिकट होऊन जातं फ्रेंड्स. तर ना मी थोडंसं लिक्विड आणि साबण घेऊन तो चांगलं ना ते चिकट जे होतं ना ते चांगलं पुसून काढलं मी. घासलं आधी घासणीने. त्याच्यामध्ये एक मोराचा पीस माझा खराब होऊन गेला, कारण तो मी काढून नाही ठेवला ना, त्याच्याने तो ओला झाला. मी असं घासणीने ना व्यवस्थित ते तेल काढून घेतलं. फ्रेंड्स, तुम्ही अशी चिकट डाग काढण्यासाठी काय यूज करता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी हे असं ओल्या कपड्याने आधी त्याला घासणीने घासून आणि नंतर आहे ना छान असं क्लीन करून घेतलं, जेणेकरून आहे तो पूर्ण ते चिकटपणा आहे ना त्यातलं निघून जाईल. कारण तिथे ना फ्रेंड्स खूप काळं होऊन जातं आणि चिकट होऊन जातं. त्यानंतर ही देव ठेवण्याची पायरी आहे. याला देखील आहे ना मी छान असं ओल्या कपड्याने पुसून घेतलं. पूर्ण देवारा क्लीन करायचं ठरवलं होतं मी आज. आणि ही पाठीमागची बाजू, खाली जमीन, हे सर्व क्लीन करायचं आहे फ्रेंड्स आज मला. तर बघा, हे बघा फ्रेंड्स, मी ना छान असं पुसून घेते ते. तुम्ही कोणत्या रोज आंघोळ घालतात का देवाला हे मला कमेंटमध्ये सांगा. ही जी मी आत्ता काढते ही आहे ना, ही कमलगट्ट्याची माळ आहे. याच्यानेही कधी मी महालांची जप करते. अशा प्रकारे ती ना थोडंसं वर्क केलेलं असल्यामुळे ना तिथे खूप सारी धूळ जाऊन बसते फ्रेंड्स. तर त्याच्यामुळे ते मला थोडंसं काळजीपूर्वक सर्व व्यवस्थित हळूवारपणे पुसावं लागतं, नाहीतर त्याच्यावर नेहमी ही धूळ दिसत असते. अशा प्रकारे ना मी चांगला असा देवारा पुसून घेतला पुढच्या बाजूने. आणि खूप असं काळं पाणी त्याचं निघत होतं, कारण शेजारीच आहे ना थोडंसं बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे ना घरामध्ये खूप अशी धूळ येते, हे मी आधी पण सांगितलं फ्रेंड्स. तर आता मी ना देवारा पुसते बघा. तो असं त्याच्यावर वर्क असल्याने ना त्याचे खूप हळूवारपणे तो पुसावा लागतो. आणि देवाची पूजा तर ही केलीच पाहिजे आणि देवाच्या घराचीही काळजी आपण केली पाहिजे, तरच देव आपली काळजी करेल ना. अशा प्रकारे सगळं मी पुसून घेतलं फ्रेंड्स. संडे असल्यामुळे ना घरामध्ये आज बरीच अशी कामं आहेत माझी. मला स्वयंपाक पण अजून करायचा आहे. कृष्ण झोपलेला आहे, तोपर्यंत मी म्हटलं पटकन सगळी कामे आवरून घेऊ वरची. कारण तो उठला ना तर मला त्याच्याच मागे राहावं लागते. त्याचा चहा नाश्ता, नाहीतर तो त्याच्या चहा नाश्ता सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून मला त्याच्या मागे लागून सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. अशा प्रकारे ना फ्रेंड मी देवारा आपण पुसून घेतला छानपैकी.
आणि तुम्ही थोडंसं किचकट आहे हा पुसणं, कारण त्याचे ते वर्कमध्ये खूप धूळ जाऊन बसते फ्रेंड. तर मला खूप काळजीपूर्वक तो पुसावा लागतो. अशा प्रकारे मी सगळं करून घेतलं आहे बघा. तेव्हाच मला एक सुपारीही सापडली जी मागे पडलेली होती. मी तिला आहे ना वैभवलक्ष्मीच्या पूजेच्या वेळेस शोधत होते, पण ती काही तेव्हा सापडली नाही. पण मग नंतर आता आज ती दिसली मला कुठे होती असं. मग मी छान पूर्ण फरची ना कपड्याने बसून पुसली, कारण आहे ना मॉप आहे, पण मग मॉपने ना देवघर पुसणं मला योग्य वाटत नाही. ॲटलिस्ट आपण देवघर तरी व्यवस्थित छान हाताने पुसलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर मी सगळ्या वस्तू आणून ठेवल्या, कारण मला आता आहे ना देवांची मांडणी करायची होती. तर मी कलश त्याच्यावर टाकण्यासाठी वस्त्र, हे बघा फ्रेंड्स, असं मी येलो कलरचं वस्त्र आज टाकायचं ठरवलं होतं. हा फोटो लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणलेला आईंनी. इथे देव आहेत फ्रेंड्स. आणि आता मी ना एक तांब्यामध्ये पाणी घेऊन येते. हे त्याच्या पायऱ्या मी सगळे जवळ घेऊन घेते, म्हणजे मला वारंवार उठावं लागणार नाही आणि व्हिडिओ चांगला करेल मी. तर हे बघा, असं आहे ना पाण्याचा तांब्या घेऊन आले मी. त्याच्यामध्ये ना गुलाबजल आणि थोडंसं पाण्याच्या तांब्याने मी पुन्हा एकदा छान असे स्वच्छ देव धुणारे, कारण मी आधी धुवून घेतलेले आहेत. त्यांना आंघोळ घातलेली आहे, पण आता मी परत एकदा थंड पाण्याने त्यांना आंघोळ घालते. आणि असं पिवळं कलरचं वस्त्र तिथे टाकलं होतं येल्लो कलरमध्ये, कारण बरेच लोक सांगतात की येल्लो कलरचं वस्त्र हे देवाऱ्यामध्ये पाहिजे. त्यानंतर ते फोटो आहे ना मी ओल्या कपड्याने छान असे पुसून घेतले, कारण ते धुता येत नाही, त्याला पुसावेच लागतात, नाही तर ते खराब होऊन जातील ना फ्रेंड. सो असे एक एक करून मी सगळे पुसून घेतले. ही आहे माझी गुरुदत्तांची पोथी. हे मी पोथी वाचलेली होती ही गुरुचरित्राचे. ते आहेत. आणि हे सगळे घरातले देवांचे फोटो आहेत, आधीपासून हे आहे यांच्याकडे. अशा प्रकारे फ्रेंड्स मी देवांची छान मांडणी करून घेतली. आणि असं म्हणतात की कोणतीही पूजा करताना आहे ना अग्निदेवतेला आधी साक्ष ठेवावी, म्हणून सर्वात आधीने मी दिवा लावून घेतला आणि अगरबत्ती लावून घेतली, कारण त्या दोघी आधी प्रज्वलित करावी, नंतर आपण त्यांना साक्ष ठेवून पुढची कधीही पूजा करायची असते. तेवढ्यात कृष्ण आला उठून आणि मग त्याने मला खूप सारं प्रेम केलं. हे बघा फ्रेंड्स, त्याने मला आशीर्वाद दिला दिव्याचा घेऊन. आपल्या जीवनातली सगळ्यात चांगली गोष्ट ही आपली मुलंच असतात एक आईसाठी. अशा प्रकारे फ्रेंड्स बघा, मी पुन्हा एकदा देव व्यवस्थित मांडून घेतले आणि आता मी त्यांना आहे ना जलाभिषेक करणार आहे. आता तो उठून गेलेला होता. मी आईंना त्याला चहा देण्यासाठी सांगितला. आई तोपर्यंत त्याला दूध वगैरे गरम करून देतील किंवा चहा देतील, कारण आज संडे, आज त्याचा चीट डे. तो चहा किंवा दूध दोघांपैकी काहीही त्याच्या मनाला वाटेल ते घेऊ शकतो. आम्ही तेवढा त्याला ऑप्शन ठेवलेला आहे की तो संडेच्या दिवशी त्याला हवं ते खाऊ शकतो आणि चहा पिऊ शकतो. हे बघा फ्रेंड्स, मस्त आम्ही असं देवाला पाणी घालून घेतलं. आणि नंतर मग घरामध्ये असलेलं गुलाबजलही देवावर मी शिंपडलं. तसंच तुम्ही देवांना अत्तर लावत असते, पण अत्तराची बाटली संपल्यामुळे ना आज मी फक्त देवांवर आहे ना गुलाबजलच टाकलं. जसं आपल्याला आंघोळ केल्यानंतर अत्तर वगैरे आपण लावतो, स्वच्छ सुगंध वास आपल्याला आवडतो, तसंच देवांनाही आवडतो. म्हणून मी हे केलं फ्रेंड्स की त्यांच्यावर गुलाबजल टाकलं. असे एक कोरडे करून मी तिथे ठेवले. तो परत आला, तो दूध वगैरे पिवळाला. हे बघा, हा कृष्णाचा पाळणा आहे फ्रेंड. गोकुळाष्टमीच्या दिवशी मी पूजा करते, त्यासाठी हा घेतलेला होता. आणि हे कृष्णाचे मुकुट, मला कृष्णाला सजवायलाही खूप आवडतं फ्रेंड्स. हे बघा, असे छानपैकी मी कृष्णाचे मुकुट आणि खूप साऱ्या माळ्या घेतलेल्या आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी मी त्याची पूजा करत असते, त्याच्यामुळे हे पूर्ण साज त्याला घालत असते. आणि मला कृष्णाकडे बघूनच खूप प्रसन्न वाटते. बघा फ्रेंड्स, मला ही कृष्णाची मूर्तीकडे बघूनच खूप फ्रेश वाटतं. असं वाटतं ते खरंच माझं बाळ आहे. अशा प्रकारे मी त्याला पाळण्यामध्ये ठेवलं आहे. आणि तो माझ्या कृष्णाचाही खूप चांगला फ्रेंड्स आहे. हे माझे आराध्य महादेवाची पिंड. दर सोमवारी उपवास असतो, त्या दिवशी मी याच्यावर पूजा करत असते. हे गणपतीची मूर्ती आहे, ही पण मी छान पुसून अशी ठेवते.
हे बघा फ्रेंड्स, हे आजीबाबांचे टाक आहेत, म्हणजे आमच्या आऊंच्या आजीबाबांचे टाक. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे टाक बहुतेक करून आहे ना घरांमध्ये ठेवले जातात. जे आपले वडीलधारे असतात त्यांचे हे टाक असतात फ्रेंड्स. आणि हे टाक देव्हाऱ्यामध्ये बऱ्याच लोकांचे असतात. तुमच्या आहे की हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही त्याची कशी पूजा करतात. अशा प्रकारे ना फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ना फ्रेंड्स मांडणी करून घेतली. नंतर आहे ना कृष्णाचं जेवण वगैरे चहा पाणी झाला. आणि नंतर आहे ना तो फ्रेश होऊन तो कृष्णासोबत खेळायला आला. तर त्याने ना फ्रीजमधून ना त्याच्यासाठी दही काढून आणलं आणि त्याच्या तोंडाला लावून कृष्णाला मक्खन खाऊ घातलं. तो बोलला की मी मॅगी खातो, आणि कृष्णासाठी त्याने ना मक्खन ठेवलेलं होतं. आणि तो त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता, कारण तो त्याचा फ्रेंड आहे असं तो बोलतो. आणि अशा प्रकारे मी कृष्णाला मॅगी खाऊ घातली आणि कृष्णाने खाल्लं मक्खन. अशी टू कृष्णा माझ्यासमोर होते फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर आहे ना आता मी पुढच्या कामासाठी गेली. तर आज आहे ना संडे असल्यामुळे ना मला बनवायचं होतं चिकन टिक्का फ्रेंड. आणि चिकन टिक्क्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये पण तुम्हाला सांगितली फ्रेंड. अशा प्रकारे ही सर्व हिरवी मिरचीची, अद्रक आणि लसूण याची पेस्ट करून घेतली फ्रेंड्स मी. आणि त्याच्यामध्ये तो मसाला टाकला आणि थोडेफार चवीनुसार मीठ मिरची टाकली आणि ते मॅरिनेट करून मी थोड्या वेळ ठेवून दिलं. आणि त्यानंतर मी त्याला ना सर्व चांगल्या प्रकारे मसाला लावून घेतला. आणि नंतर आहे ना मॅरिनेट करून मी थोड्या वेळ त्याला आहे ना एका बाजूला ठेवून दिलं, जेणेकरून आहे ना सर्व मसाल्यांचे फ्लेवर्स आहे ना त्याला व्यवस्थित प्रकारे लागतील. आणि एका बाजूला आहे ना फ्रेंड्स मी कढईमध्ये छान असं तेल गरम करून घेतलं. आणि मग मॅरिनेट केलेले पीस आहे ना, आणि हे ना त्याची फ्लेम बघा फ्रेंड्स, म्हणजे गॅस हा आहे ना चिकन टिक्का टाकताना फर्स्ट टाईम आहे ना जोरातच ठेवायचा आहे, जेणेकरून तो ना चिपकत नाही. जर आपण स्टार्टिंगला आहे ना गॅस हा बारीक ठेवला तर चिकन टिक्का हा चिटकण्याची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे तो थोडं जोरातच ठेवायचा. जेव्हा त्याचं बॅटर हे त्याला चांगल्या प्रकारे चिपकतं आणि तो कढईचा निघायला लागतो ना, तेव्हा समजून घ्यावं की आपल्याला गॅस बारीक करण्याची गरज आहे. अशा प्रकारे बघा फ्रेंड्स मी अशी हे करून घेतलं, तळून घेतले छानपैकी. एका बाजूला आहे ना मी भात करायला टाकलेला होता, कारण आज चिकनची भाजी पण करायची होती संडे असल्याने आमच्या बाबांसाठी. बाबांना चिकनची भाजी करायची होती, त्याच्यामुळे मी एक साईडला भात टाकला. अजून बराच असा स्वयंपाक बाकी होता, पण त्यांना आहे ना आधी चिकन टिक्का खाण्याची इच्छा झाली होती, त्याच्यामुळे ते आधी मी फ्राय करायला घेतले. बघा फ्रेंड्स, असे मस्त क्रंची असे चिकन टिक्का हे तयार झालेले आहेत. तुमचा संडेचा काय बेत असतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मला पण काही अशा चिकन टिक्क्या किंवा अशा काही नवीन नॉनव्हेजच्या रेसिपी असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा फ्रेंड्स. हे बघा असे मी ना सगळे काढून घेतले. हे हॉटेलपेक्षा कितीतरी छान चवीने असतात, कारण ते घरी पण बनलेले असतात. आणि त्या प्राईजपेक्षा कितीतरी कमी प्राईजमध्ये हे खूप सारे बनतात. ज्यांची जॉईंट फॅमिली त्यांच्यासाठी तर असे मेनू घरी शिकणं खूप गरजेचं आहे. हे बघा फ्रेंड्स, नंतर आहे ना कृष्णाने असा जोखरचा मेकअप केला आणि त्याला स्वतःला एक व्हिडिओ काढायचा होता. त्याच्यासाठी त्याने मला हा मेकअप करायला लावला. त्यानंतर सर्व कामावरून मी वरती आली. आणि वरती ना आज संडे असल्यामुळे मला सर्व झाडू वगैरे करून घ्यायचं होतं वरती, कारण मंडे टू सॅटर्डे नंतर मला वेळ नसतो की मी एवढी डीप क्लिनिंग सगळ्या गोष्टींची करू शकते. त्याच्यामुळे मी वरतून सर्व जिन्यांपासून झाडू मारण्यास सुरुवात केली. अजून मला हे बघा फ्रेंड्स, मी अशी सगळ्या गोष्टींची ना डीप क्लीन आज करून घेतली. खूप साऱ्या असा धूळ निघालेली आहे, कारण कृष्ण आहे ना खूप गाड्या सायकल इकडे तिकडे फिरत असतो. कधी कधी तो मातीने भरलेल्या वस्तू घरात आणतो आणि त्याच्यामुळे घरामध्ये खूप सारी धूळ होत असते फ्रेंड. तर मी ना आज ती सगळी धूळ पटपट कचरा काढून घेतला. हे बघा फ्रेंड, तुम्ही बघू शकता किती कचरा झालेला आहे घरामध्ये. अजून तर हा एकाच रूमचा कचरा आहे. आता मला पुढची घरही आवरायची आहे. आणि दरवाजाखाली नाही कार्पेट अडकून बसले, तेही मला काढायचे. खूप दिवसाचे प्रयत्न करते पण ते निघत नाही. हे बघा असं मी आज ते फायनली निघालं तुमच्यासमोर. आणि मग मी ना असं छान असा झाडू मारून घेतला फ्रेंड. कृष्णा अजून झोपलेलाच होता. तो उठल्यानंतर पुन्हा मला आता त्याच्या मागे लागावं लागेल सगळं आवरायसाठी. आणि मी अशी फास्टमध्ये ना सगळ्या घरामध्ये झाडू मारून घेतला.
त्याच्यानंतर मला अजून पोछा, त्याच्यानंतर मला पूर्ण घरामध्ये छान अशी फरची पुसून घ्यायची आहे. अजून बरीच कामे बाकी आहेत फ्रेंड्स. बघा, मला पूर्ण थकायला होतं संडेच्या दिवशी. संडेचा दिवस म्हटलं की खूप सारा पसारा असतो घरामध्ये, सर्वांच्या फरमाईश पूर्ण करायच्या असतात एका स्त्रीला. आणि नंतर अशा प्रकारे फ्रेंड्स मी आता आजची माझी सर्व कामं आवरून घेतली. आता मला खाली जाऊन पुन्हा सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची, त्यासाठी मी फास्टमध्ये सगळी कामं करत होती. असं होतं आजचं माझं संडेचं रुटीन. तुमचं कसं असतं तर नक्की सांगा. आणि नंतर कृष्णासाठी एक फरमाईश आली, ती म्हणजे पिझ्झाची, आणि मग मागवावा लागला तो पिझ्झा. आणि मग पिझ्झा आज आम्ही खाल्ला. आणि असा होता आजचा माझा दिवस. तुमचा कसा होता?